नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? बरे आहे का? मी बी बरी आहे. मला आज तुम्हाला एक सांगायचं आहे, की स्वतःच्या बायकोला सोडून कधी दुसऱ्या बाईमध्ये सुख बघायला जाऊ नका. कारण की ती तुम्हाला भीक लावायला आलेली असते आणि तुमची बायको तुम्हाला कधी बी साथ देते. किती बी अडचण आली, किती बी काय झालं तर ती तुम्हाला साथ देते आणि तुम्हाला वर काढते. कधी बी लक्षात घ्या, की आपल्या बायको इतकं प्रेम कधी कुठली बाई करू शकत नाही. आणि ती बाई आहे ना, फक्त तुम्हाला गोड बोलून तुमचा पैसा लुटायला आलेली असते. आणि कधी आपल्या बायकोचं त्या बाईपाशी कधी बी घराणं करत जाऊ नका, की माझी बायको अशी आहे, माझी बायको तशी आहे, माझी बायको सुखच देत नाही, असं देत नाही, भांडतच राहते, किरकिरच करत राहते, असं कधी बोलू नका. एवढाच फायदा ते बाहेरच्या बाया उचलत असते. कारण की तुम्हाला एवढंच सांगते, जे माझ्या संग घडलेलं आहे, जे माझ्या संग झालेलं आहे, ते मी तुम्हाला सगळं सांगू शकत नाही. कारण की म्हणून मी सांगते, की मी जे भोगलं ना, ते माझ्या मनात असं वाटते, की कुठली बाई असं भोगावं नाही. जी तुमच्यावर एवढी प्रेम करते, तुमच्यासाठी ती लेकरं दिवसभर घरात सगळी कामं करते, लेकरं सांभाळते, तुमच्यासाठी आई-बाप सगळं सोडून येते. तुमच्यासाठी सर्व काही ती तुम्हालाच मानते. म्हणून तुम्ही दुसऱ्या बाईकडे सुख बघायला जाऊ नका. आपल्या बायकोला सुखी ठेवा. त्या बाईला सगळं देण्यापेक्षा, सगळं खाऊ घालण्यापेक्षा, तिला फिरवण्यापेक्षा, तिला सगळं करण्यापेक्षा, तेच तुम्ही तुमच्या बायकोसंग करा आणि बघा तुमची बायको तुमच्या संग किती प्रेम करल. आणि जर तुमची बायको म्हणत असेल, "असं करू नका, असं वागू नका," तर तिचं ऐका. मी तुम्हाला एक खरं ते सांगते, तिचं ऐकून राहा. कारण की ती तुमचं चांगल्यासाठीच तुम्हाला बोलते आणि किरकिर करते आणि भांडते तुमच्या संग. ती तुमचं वाईट व्हावं म्हणून बोलत नाही तुम्हाला, कारण की तिचं तुमच्यावर खूप जीव असते आणि तुमच्यावर खूप प्रेम असते. म्हणून कधी बी आपल्या बायकोशिवाय कुठल्या परक्या बाईवर लक्ष देऊ नका आणि आपल्या बायकोलाच खूप जीव लावा आणि तिलाच चांगलं ठेवा. कारण की माझ्यासंग जे घडलेलं आहे ना, ते तुमच्या संग व्हावं नाही, अशी माझी इच्छा आहे.